स्पष्ट करू का जरा? हो हो प्लीज. वेद मंत्र ऋग्वेद 10,552 मंत्राचा हे आहे आणि अनेक छंदाचा आहे तो. गायत्री त्रिष्टुप बृहती पंक्ती त्रिष्टुप हे छंद आहे त्याचे. अनेक ऋषींचे मंत्र त्याच्यात आहेत. ऋषींना मंत्र दिसले, मंत्र करताना येते त्यांना, ते तपश्चर्येने दिसले मंत्र आणि ते मुखोदच त्यांचे झाले आणि तिची परंपरा आता पण अशी चालत आली आहे. ऋग्वेदी परंपरा, यजुर्वेदी परंपरा, सामवेद, अथर्ववेद. सुमंत, जैमिनी, वैशंपायन हे 4 शिष्य व्यासांचे होते. व्यासाने विचार केला कलियुगात वेद एकच होता, पण एवढा वेद आता पाठ होणं शक्य नाही आहे, म्हणून त्यांनी त्याचे ऋक मंत्र, याजुष मंत्र आणि साम मंत्र बाजूला काढले आणि ते यज्ञासाठी कसं वापरायचं त्याचा एक नियम लावून दिला. अशा परंपरेत मी ऋग्वेदी परंपरेत आलो. व्यासाने जो पहिलं इत्यादी शिष्यांनी दिलं त्यात आणि ते आल्यानंतर त्या ऋग्वेदाचं अध्ययन माझ्याकडनं झालं. सगळे मंत्र आहेत ते. मंत्र म्हणताना अर्थ कळत नाही आपल्याला पटकन, ते जुनी संस्कृत भाषा आहे ती. म्हणजे आपण संस्कृत शब्द म्हणतो पण ते त्याला गिरवाण भाषा, देवलोक ह्या भाषेत बोलतात. हां, देवांचं भाषा असतं तर देवभाषा, त्याला देवभाषा म्हणतात किंवा गिरवाण भाषा. आणि त्याचा एकदम अर्थ कळत नाही, म्हणून त्याचा अर्थ सायणाचार्य नावाचे एक मोठे असे प्रसिद्ध होऊन गेले, त्यांनी त्याचा अर्थ केला. म्हणजे विजयनगरचं साम्राज्य ज्यावेळी होतं ते सायणाचार्य होते. आणि तर त्या मंत्राचा अर्थ कळावा म्हणून त्याचे पदच्छेद पाडले. पदच्छेद म्हणजे काय? हिमालय शब्द एक आहे, त्याचा पदच्छेद काय होतो? हिम अधिक आलय. आता अर्थ स्पष्ट झाला. हिमालय म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होते, पण हिम आलय, हिम म्हणजे बर्फ, आलय म्हणजे साठा. तशी त्या ऋग्वेद मंत्राची पद तयार केली संपूर्ण. म्हणजे आता तुम्ही यज्ञ अयजंत देवा असं कधी कधी मंत्र ऐकतो, मग यज्ञेनं यज्ञम अयजंता देवा तानी अशी पदच्छेद केला. आता पदच्छेद झाल्यानंतर अर्थ स्पष्ट झाला, पण मंत्र बिघडला. अच्छा, मंत्र बिघडला ना. मंत्र तर संपलं ना. एका पुढे तो मंत्र उच्चारणं हा मंत्र झाला, पण नमः शिवाय म्हटलं मंत्र झाला, पण नमः शिवाय असाचा अर्थ केला की मूळ मंत्र बिघडला. म्हणून त्याचे ते मंत्र ते पद जोडण्याचं काम केलं ऋषींनी. आलं का लक्षात? म्हणजे मंत्राला जर असं आकडे दिले 1 2 तर 1 2 2 3 3 4 असे जोडत गेले तो क्रम. अच्छा, मग असा मी क्रमाप्रमाणे अध्ययन माझं झालं. पण त्याच्यापुढे जटाघन नावाची एक विकृती आहे. त्या ब्राह्मणाला घनपाठी म्हणतात. जटाघन असं. तर त्यांनी काय केलं, क्रमात आणखी असं केलं की 2 पदं जोडली, परत उलटं जोडलं, परत सुलटं जोडलं. 1 2 2 1 2 2 1 1 2. अरे बापरे, अशा त्यांनी मंत्र चालला. किती योग. 1 2 2 1 1 2 असायला. आता पुढे अजून जटांचा घनाने आणखी मंत्र शुद्ध राहावा हा त्यातला भाग आहे. म्हणून वेदाला कुठेही पाठभेद नाहीत. कुठेही पाठभेद नाहीत. बरं, आता वेदाच्या मंत्राचं कोणी बदलही करू शकत नाही अक्षराच्या. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा करू शकत नाही. वेदाची सुरुवात आहे अग्निमेळे ह्या शब्दाने, या मंत्राने. अग्नीला पर्यायी शब्द खूप आहेत. एक वन्नी शब्द आहे, म्हणून अग्निमेळेच्या वन्नी मेळे करण्याचा अधिकार देवाला ईश्वराला नाही. ते तसं असते.